दादा नाव काय त्याचं? दादा चहा घ्या ना द्या ना. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो थोरल्या मुलांना आपल्या जेसीबी घेतला का तुला खड्डा घ्यायला घेतला का घेतला तुला जेसीबी दरिद्र आहे तुला चहाला पैसे नाही. अरे ते बिचारा इटारच आहे जाते तरी 10 लोकांना चहा पाहिजे. ते ही श्रीमंत माणसं लय भंगार मारा. हे फक्त अति पैशावाले असल्यामुळे आपण त्यांना काही म्हणत नाही ना. तर त्यांना भेजे काय याडपटाचे ते फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळे आपण हे वांग काय त्यांच्याकडे. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा. ही आमची शेतकऱ्याची बाई आहे 3 मुळ्या वसाच्या तुडी ती बादली भर धुणत होती आणि 10 लिटर म्हशीचं दूध काढी ती. सर्दी होईना तिला. सर्दी थंडी तापत बाजूलाच. सर्दी झाली तर ती लगेच कोरा चहा पिती मोकळी झाली. याची लिफ्टनं वर जाती लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप डोळ्याला अंधार आहे त्या. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून थोडा त्यालाही दुसरी करता येईन तोही उलथानं काय करते त्याला पटलं. आजही शेतकऱ्याच्या घरात जा 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात. पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या 5 सांगितले 6वा वाढला संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा ताटल्या खाता का निवांत जेवा. शेतकऱ्याच्या घरात अजून आवडी देऊन चहा येतो. आणणारे चहा वजन नाहीये. गरीबाच्या घरात वजन नाहीये. आजारी तुम्ही हे सगळे कबरे मांडे पोर असेच फोटो काढते. कुत्रे बस बोकडे बस शिळी बस आणि ते फोटो काढायचे वाड्याला गाढवा तंगड टाक कुत्र्यावर तंगड टाक आणि ते फोटो इंस्टाग्रामला टाकायचे. महिला मंडळ 2 सख्खे भाऊ आहे. एक शेतीवर आहे आणि एक नोकरीला आहे. शेतीवर आहे तो तुमचा नवरा आहे. तो सासऱ्यानं ठुला का तुमच्या कर्मात त्याच्या कर्मान राहिला. करेक्ट. वा 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 कर्मला तरी ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का? वाटोळं केलं माझ्या नवऱ्याचं. तू होती तवा तू होती तुला माहिती तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही. त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या असा नमुना गडी होता. त्याला जर सकाळी नवी पाटी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तो सण घातल्यामुळे बैला आकाळलाय तो रे. आता हे 2-4 वर्षापासून जेवढे लग्न चालेत ना टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय. आता पोऱ्याचा बाप पुरीचा बाप आता खिशाला हातच घालत नाही. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता डायरेक्ट म्हणते मी साहेब हो. पोराचा बाप अख्खा आपलं. आता उलट पुरीचा बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय. भरपूर जेवा लय दिसना नालायक सापडलाय हा ना. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय उपयोग येतात.